नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या या गगन भराडी चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण कालच एक शेतकऱ्यांचे कर्जमाफीबद्दल व्हिडिओ बनवला होता आणि त्याची ती तंतोतंत माहिती आज खरी ठरवताना दिसते. कारण कालच्या व्हिडिओमध्ये आपण असं सांगितलं होतं की शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी मिळणे हे नामुमकिन नाही, एक महानामुमकिन आहे. कारण ज्यावेळेस शेतकऱ्यांसाठी रोहितदादा पवार यांनी एक पंढरपूर या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि भरभरून असा शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला होता, शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला होता आणि शेतकरी वर्गांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला होता. तेव्हा सरकारनं त्यांना एक आश्वासन दिलं होतं की 22 जूनला मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्यामध्ये काहीतरी निर्णय घेण्यात येईल. तेव्हा रोहितदादांनी उपोषण सोडलं होतं मित्रांनो. आणि तेव्हाच असं वाटलं होतं की 22 जून नंतर काहीतरी बदल होईल आणि 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. मित्रांनो, काल झालेल्या उपसमितीच्या मंत्रिमंडळाची उपसमितीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी काही एक नवीन 3 GR निर्गमित करण्यात आलेले, त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहे मित्रांनो. त्यासाठी ते कोणते 3 GR आलेले त्या संदर्भात आपण बघू. मित्रांनो, 2026च्या अर्थसंकल्पामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी जी काही घोषणा केली होती आणि शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही अंमलात आणली होती आणि तेव्हापासूनच शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला होता. पण एक 6 महिन्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी उपसमिती नेमली होती मित्रांनो. ती प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती नेमली होती की कोणत्या शेतकऱ्यांना कर्ज माफ करायचं, कोणतं शेतकरी पात्र आहे, कोण अपात्र आहे, कोणना प्रोत्साहनपर भत्ता द्यायचा, असे जे काही वेगवेगळे नियम आणि अटी करण्यासाठी त्यांना 6 महिने वेळ दिला होता मित्रांनो. आणि आता पुन्हा वेळ लांबावा की काय म्हणून पुन्हा आता 3 शासन निर्णय काढण्यात आलेले, त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. मित्रांनो, आपण बघित असेल शेतकऱ्याला काही द्यायचं म्हणलं की त्यावर समित्या, उपसमित्या, असं वेगवेगळ्या समित्या जाहीर होत असतात. पण खुद आमदार असो किंवा खासदार असो, त्यांना जर काही पगार वाढ करायची असेल, त्यांच्या वेतनामध्ये जर काही वाढ करायची असेल, त्यांच्या भत्त्यात वाढ करायची असेल, कुठल्याही गाजावाजा होत नाही. पेपरला आंदोलन कोणी आमदारने केलं किंवा खासदारने केलं आतापर्यंत आपण बघितलं नाही मित्रांनो. आणि शेतकऱ्याला काही द्यायचं म्हणलं की त्यातून उपसमिती, समिती, अशा बऱ्याचशा समित्या फक्त ह्या शेतकऱ्यासाठीच नेमल्या जातात. बरं झालं की कालचे ते काही 6 खासदार पळाले ते मुख्यमंत्र्याच्या हाती लागले नाही. ते जर मुख्यमंत्र्याच्या हाती लागले असते तर पुन्हा अजून आपले जे काही काल GR निर्गमित झाले शेतकऱ्यासाठी ते झाले नसते मित्रांनो. आपल्याला त्यात जायचं नाही. पण काल शासनाने कोणते 3 शासन निर्णय काढलेले, कोणते GR काढलेले आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली या समित्या नेमल्या गेलेल्या आहेत, त्या संदर्भात आपण मित्रांनो माहिती बघणार आहोत. मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026च्या योजनेसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत करण्यात आलेली, म्हणजे हा एक GR या ठिकाणी काढण्यात आलेला आहे मित्रांनो. उपसमितीच्या अध्यक्षतेखाली हा GR आलेला आहे आणि त्यावर काय निर्णय त्यांचं ते आपण बघणार आहे मित्रांनो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत कर्जमुक्ती तसेच प्रोत्साहनपर लाभ मिळण्यास पात्र असलेल्या शेतकरी सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये. म्हणजे पहा किती काळजी तुमची, या लाभापासून वंचित होऊ नये. त्यांना देय असणारे लाभ विनाविलंब मिळावे. म्हणजे कोणते विनाविलंब, म्हणजे ताबडतोब मिळावे. पहा शासनाला तुमची किती काळजी. या योजनेविषयी अंमलबजावणी पारदर्शकपणे व्हावी व योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी तात्काळ पीक कर्ज पुरवठा करावा, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. याकरिता सदर आढावा घेण्यात आला आहे. योजनेच्या निकषात बदल करणे या उद्देशाने माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. हा पहिला शासन निर्णय आहे मित्रांनो. पहिला जो GR निघाला होता तो वेगळा आणि आजचा काल ते 17 जूनला 3 निघले. त्यापैकी आपण हा बघितलेला आहे की याच्यात या समितीचे अध्यक्ष कोण आहे? मुख्यमंत्री. आता बघू मित्रांनो, आता दुसरा एक शासन निर्णय निघालेला आहे, त्याच्यात काय माहिती दिली त्यांनी ते आपण बघूया.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या अनुषंगाने उपमुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली. ती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे आणि ही जी समिती नेमली ही कोणाचे आहे? वित्त समितीचे अध्यक्ष असतात त्यांच्या त्याच्या. आता त्यांचा काय निर्णय झाला ते बघू मित्रांनो आपण. राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका व ग्रामीण बँका शेतकऱ्यांच्या पीक कर्ज पुनर्गठित अनुत्पादित कर्जाच्या NPA म्हणजे जे अकाउंट बंद झालं असं कर्जमुक्ती एकमेव समजता म्हणजे OTS लाभ देत असताना अनुत्पादित कर्जाच्या तारखेनुसार डेट ऑफ NPA म्हणजे केव्हा तुमचं अकाउंट NPA मध्ये केलं ते खतावणी शिल्लक लेजर बॅलन्स सूचित केलेल्या टक्केवारीप्रमाणे सूट देण्याच्या रकमेबाबत बँकासोबत वाटाघाटी करून सूट द्यावयाच्या रकमेचे प्रमाण निश्चित करण्याकरता अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. म्हणजे एक वाटाघाटी म्हणजे आपण त्यांना म्हणतो OTS वन टाइम सेटलमेंट म्हणजे एक रकमी समझोता यासाठी एक समिती नेमली आणि त्याचे मुख्य सचिव या समितीचे अध्यक्ष आहे. मित्रांनो आता हे दोन GR झालेले आणि आता तिसरा एक GR आलेला आहे. या GR मध्ये आपण बघू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. ते एक पहिल्या समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री होते, दुसऱ्या समितीचे सचिव वित्त आयोगाचे होते आणि ही जी समिती नेमली ही मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली नेमलेली. म्हणजे ते 2 GR झाले आणि आता तिसरा GR. आता या तिसऱ्या GR मध्ये काय माहिती ते मित्रांनो आपण बघू. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची अंमलबजावणी करीत असताना ती पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यासाठी तसेच सर्व विभागाशी समन्वय साधण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठीत आली. हे या समितीचे अध्यक्ष आहे. म्हणजे अशा प्रकारे 3 निर्णय हे शासनानं शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी काढलेले आहे मित्रांनो. बघा एक ह्याच्यातून एक सिद्ध होतं मित्रांनो. सरकारचे जे काही खासदार आमदार असतात लोकप्रतिनिधी असतात फक्त 5 वर्ष निवडून दिल्यानंतर ते 5 वर्ष त्यांना त्याच्या पदावर अधिकार राहण्याचा असतो मित्रांनो. पण आता शेतकऱ्याला जायचं किंवा एखादा सरकारी कर्मचारी असतो, शिक्षक असतात, त्यांचे मित्रांनो वर्षानुवर्ष आंदोलन आहे पण त्यांना काही नाही. आता शेतकऱ्यांना द्यायची वेळ आली की लगेच त्यांची आता समिती नेमली. पहिल्या समितीने 6 महिन्याचा कालावधी घेतला. प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्या समितीनं कुठल्याही शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्या नाही की तुम्हाला कर्जमाफी कशी पाहिजे, शेतकरी किती संकटात आहे, कसल्याही प्रकारचं जे हे नाही फक्त 6 महिने वेळ खाऊ धोरण काढलं आणि आता 3 GR परत काल 17 जूनला काढलेले. म्हणजे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की 3 जूनला शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही ही आता काळ्या दगडावरची रेख झालेली मित्रांनो. आता तुम्हाला असं आपल्याला वाटतंय बरं झालं की आता पाऊस लांबलाय म्हणून आता शेतकऱ्यांना कर्ज बी मिळणार नाही वेळेवर. म्हणजे जेव्हा पाऊस पडेल जुलैच्या आठवड्यात त्यावेळेस आपल्याला कर्ज मिळतं की काय असं एक झालेलं आहे मित्रांनो. आता बघा त्यांचे भत्ते गित्ते वाढत असले कसल्या प्रकारची समिती वगैरे उपसमिती काही नसते मित्रांनो. गाजावाजा नसतो काही नसतो आणि त्यांना 2-2, 3-3 लाख आमदारला 3 लाख रुपये पगार आहे मित्रांनो. असं 5 वर्ष म्हणजे तो करोडोपती होतात. तर तुमच्या आमदारला जर विचारलं बाबा तुमच्याकडे शेती आहे त्यांच्या शेतीचं उत्पन्न ते लाखोनं दाखवतात. 3 एकर जमीन असली तर त्यांना करोडानं उत्पन्न दाखवलं, त्यांना ते दाखवलं त्यांना उत्पन्नाची संपत्ती. तर मग असं ते काय करतात त्यांच्या शेतीमध्ये काय पिकवतात ते लगेच 5 वर्षात करोडोपती होतात मित्रांनो. पण शेतकऱ्याला आता द्यायचं आलं तर समित्यावर समित्या आणि 30 जूनला कर्जमाफी मिळणार नाही मित्रांनो. हे शेतकऱ्यांनी आता कुठंतरी लक्षात घ्यायला पाहिजे. पण शेतकऱ्यांनी बी फक्त जागृत व्हायला पाहिजे मित्रांनो. पण आपण जागृत होत नाही. फक्त आपण जागृत कशाचे PM किसानचे 2000 कधी येणार, नमो शेतकऱ्याचे 2000 कधी येणार आणि लाडका बहिणीचे 3000 रुपये कधी येणार एवढ्याच आजच आपण मग्न झालोय. पण हे कितीतरी तुपाशी लोळण घेतात खासदार आमदार त्यांच्याकडे आपलं लक्ष नाही मित्रांनो. त्यामुळं आपण या व्हिडिओतून स्पष्टपणे आपलं जे काल मत मांडलं होतं आज बी मांडलं. याच्यात जर मला काही गलत वाटत असेल मित्रांनो कमेंटच्या माध्यमातून निश्चित कळवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.
शेअर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.